हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू द स्वप्नाज होमस्कूल युट्यूब चॅनल. नमस्कार विद्यार्थ्यांनो, आज आपण केन नेस्बिथ यांची प्लीज डोंट रीड दिस पोएम शिकणार आहोत. आणि या पोएम मध्ये तुम्हाला शब्दार्थ सुद्धा शिकायला मिळणार आहे, जे तुम्ही तुमच्या वह्यांमध्ये नोट डाऊन करून घ्या किंवा तुमच्या पुस्तकावर लिहिलेलं चालणार असेल शिक्षकांना तरच लिहा. हे शब्दार्थ माहित झाले तर तुमच्यासाठी उत्तर लिहिणं पण सोपं जाणार आहे. ठीक आहे. सो आता आपण काय करूया, ही कविता समजून घेऊयात. पण या कवितेचे जे कवी आहेत केन नेस्बिथ, हे प्रचंड ह्युमरस लिखाण करण्यामध्ये त्यांचं खूप मोठं नाव आहे आणि खूप सुंदर लिहितात ते. आता ही कविता सुद्धा तुम्हाला याचं टायटलच कळेल की प्लीज डोंट रीड दिस पोएम. म्हणजे ही कविता कोणीही वाचू नका असं कोण म्हणणार आहे. कविता असतेच, कोणीतरी माझी कविता वाचावी, पण हा जो इथे जो मुलगा दाखवलेला तो काय सांगतोय, माझी कविता कोणी वाचायची नाही. आणि ते म्हणताना ती कविता कशी कशी पुढे जाते. कारण आपल्या सगळ्यांचा स्वभाव कसा असतो, खास करून मुलांचा, लहान मुलं किंवा तुमच्या वयातल्या मुलांना जर सांगितलं हे करू नका तर आपण तेच करतो. हे करा तर ते करत नाही. नका करू म्हटलेलं आपल्याला जास्त उत्साहानं करावं असं वाटतं. तर हा जो मुलगा आहे तो मुद्दामून म्हणतोय वाचायची नाही कविता, आणि आपण वाचत जातो. आणि मग तो आपल्याला कसं कसं धमकावतो. मग त्या कवितेतनं आपल्याला अर्थ कळणार आहे. एकदा ही कविता आपण वाचूयात. माझ्यासोबत ही कविता म्हणणार. प्लीज डोंट रीड दिस पोएम, इट्स ओनली मींट फॉर मी. That's it. Just move along now. There's nothing here to see. Besides, I'm sure you'd rather just go outside and play. So put the poem down now and slowly back away. Hey, why are you still reading? That isn't very nice. I have asked you once politely. Don't make me ask you twice. I am telling you, it's private. Do not read one more line. Hey, that's one more. Now stop it. This isn't yours. It's mine. You are not allowed to read this. You are really have to stop. If you don't quit this instant, I swear I shall call a cop. He will drag you off in handcuffs. He will lock you up in a jail and leave you there forever until you are old and frail. Your friends will all forget you. You won't be even missed. Your family too will likely forget that you exist. And all because you read this instead of having fun. It's too late now, amigo. The poem's nearly done. There's only one solution. Here's what you shall have to do. Tell all your friends and family they shouldn't read it too. केन नेस्बिथ. आता ही कविता प्रचंड अशी चढ उतारांची होती, म्हणून आपण अशा पद्धतीने म्हटलेली आहे. जर तुम्हाला आणखी चांगल्या पद्धतीने येत असेल तर चांगली गोष्ट आहे, तुम्ही त्या पद्धतीने म्हणा. आता ही कविता वन बाय वन आपण समजून घेऊया. आता हा जो मुलगा आहे, ज्या मुलाला तुम्ही इथे पाहिलंय की तो कसा रागावून आपल्याला सांगतोय बास वाचायची नाही कविता, पण तरी आपण त्याचं न ऐकता ही कविता वाचणार आहे. कारण याच्यातनं आपल्याला एक ह्युमरस पोएम कशी असते हे कळणार आहे. त्याचसोबत आपल्याला खूप सारे वर्ड्स कळणार आहे, ज्या वर्ड्सचा उपयोग आपली शब्दसंपदा वाढवायला होणार आहे. आता बघा, प्लीज डोंट रीड दिस पोएम म्हणजे कृपया ही कविता वाचू नका. प्लीज म्हणजे काय, कृपया. डोंट. आता इथे काय केलं माहिती, प्रत्येक ठिकाणं डोंट. डोंट म्हणजे काय, जे आपण डू नॉट चा जो शॉर्ट फॉर्म आहे तो आहे डोंट. आता लक्षात ठेवा, असे खूप शॉर्ट फॉर्मचे वर्ड्स आलेले आहेत. जर तुम्हाला कुठला वर्ड नाही कळाला शॉर्ट फॉर्मचा तर मला कमेंट करून विचारा. ओके, मी तुम्हाला पर्सनली कमेंट करेन. आता पुढे काय म्हणते, प्लीज डोंट रीड दिस पोएम. अजिबात वाचायची नाही कविता. इट्स. इट्स म्हणजे काय, इट इज. याचा लॉंग फॉर्म काय होतो, इट इज, आणि शॉर्ट फॉर्म इट्स. इट्स ओनली मींट फॉर मी. मींट फॉर हे काय आहे, फ्रेज आहे, च्यासाठी. ही फक्त कोणासाठी बनली आहे, मी म्हणजे माझ्यासाठी कविता बनलेली आहे. देअर्स नथिंग हिअर टू सी. या देअर्स म्हणजे काय, देअर इज. ओके, देअर इज नथिंग हिअर टू सी म्हणजे या कवितेमध्ये तुम्हाला पाहण्यासारखं काहीच नाहीये. बिसाइड्स. बिसाइड्सचा अर्थ काय आहे, बिसाइड्स म्हणजे च्याशिवाय. आय एम शुअर. शुअरचा अर्थ काय, खात्री आहे. तो काय म्हणतो, मला पूर्ण खात्री आहे. शुअर म्हणजे खात्री असणं
आय एम शुअर यू वुड रादर जस्ट गो आउटसाइड अँड प्ले. तू कशाला वाचताय कविता, जा ना बाहेर जाऊन खेळा. तो आउटसाइड म्हणजे बाहेर जा आणि मस्तपैकी खेळा. सो पुट द पोएम डाऊन नाऊ. तो धमकावतोय ना, त्याची भाषाच कशी आहे. ठेवा खाली कविता आणि जा आता. नाऊ म्हणजे आत्ताच्या आत्ता. नाऊचा अर्थ काय आहे, आत्ता ही कविता ठेवायची खाली आणि जायचं. अँड स्लोली बॅक अवे, आणि तू निघा. तो काय म्हणतो, इथून हळूहळू इथून निघून जा. हे म्हणजे अरे. वाय आर यू स्टील रिडिंग म्हणतोय, तू अजून का वाचतोयस, प्रश्न विचारतोय. तुला मी सांगितलं ठेवण निघ, तरी तू का वाचतोयस. दॅट इजंट व्हेरी नाईस, हे काही छान नाही. इजंट म्हणजे काय, इज नॉट. इज नॉट म्हणजे इजंट. ओके, तो म्हणतोय दॅट इजंट व्हेरी नाईस, हे काही फार छान नाहीये. आय हॅव, याचा आय हॅवचा शॉर्ट फॉर्म आहे आय. हा याला काय म्हणतात माहिती का, असं जेव्हा लिहितात ना आय हॅव, तर याला बोलतात, याला ऍपस्ट्रॉपी. ऍपस्ट्रॉपी म्हणतात, लक्षात ठेवा. तर तो काय म्हणतोय, आय हॅव आस्क्ड यू वन्स पोलाइटली. मी तुला पोलाइटली म्हणजे सभ्यपणे नम्रपणे सांगतोय. मी तुला एकदा सांगितलंय ना, एकदा विचारलंय ना की तू ठेव. डोंट मेक मी आस्क यू ट्वाइस. डोंट म्हणजे काय, डू नॉट. मला परत ट्वाइस म्हणजे दोनदा सांगायला लावू नकोस. मी एकदा सांगितलंय खाली ठेव. आय एम टेलिंग यू इट्स प्रायव्हेट. तो काय म्हणतो, मी तुला सांगितलंय. ही काय, ही अत्यंत खाजगी कविता आहे. ही खाजगी कविता आहे. डू नॉट रीड वन मोर लाईन. आता एक जरी, वन मोर लाईन म्हणजे काय, एक जरी ओळ वाचलीस ना परत, बघ मग, हे दॅट्स वन मोर. अरे मी तुला सांगतोय ना ठेव, तरी तू परत एक एक ओळ वाचत चाललायस, असं तो म्हणतोय. नाऊ स्टॉप इट. अरे आता थांब. दिस इजंट युअर्स, इट्स माइन. हे काय तुझं नाहीये, हे काय माझं आहे. माइन म्हणजे माझं. यू आर नॉट अलाउड टू रीड दिस. म्हणतो तुला हे वाचण्यासाठी अलाउड नाहीये. हे वाचण्यासाठी तुला बिलकुल अलाउड केलेलं नाहीये. यू रिअली हॅव टू स्टॉप. रिअली म्हणजे खरोखरच. तुला आता इथे थांबावं लागणार आहे. इफ यू डोंट क्विट. क्विट म्हणजे काय, आत्ताच्या आत्ता तू सोडायचेस. क्विट म्हणजे इथे सोडून देणे. बघा, क्विटचा अर्थ आहे सोडून देणे. दिस इन्स्टंट. इन्स्टंट म्हणजे तात्काळ. आत्ताच्या आत्ता सोडून दे. आय स्वेअर आय शॅल कॉल अ कॉप. तू नाही सोडून दिलेस, मग मी पोलिसांना बोलेल. कॉपला काय म्हणतात, कॉप म्हणजे पोलीस. मी पोलिसांना बोलेल. ही विल ड्रॅग यू ऑफ इन हँडकप. तो काय म्हणतो, तो तुला काय करेल, ड्रॅग. ड्रॅग म्हणजे खेचून, फरफटत नेणं, अक्षरशः म्हणजे ओढत नेणं, ओढत नेणे, ओढत घेऊन जाणं. ड्रॅग यू ऑफ इन हँडकप. तुला हाताला हातकड्या लावेल आणि तुला ओढत घेऊन जाईल. ही विल लॉक यू अप इन अ जेल. आणि तुला तो तुरुंगात टाकेल. अँड लिव्ह यू देअर फॉर एव्हर. आणि तुला तिथेच, फॉर एव्हर म्हणजे कायमचं, तुला त्याच तुरुंगात सोडून देईल. अंटिल यू आर ओल्ड अँड फ्रेल. जोपर्यंत तू म्हातारा. ओल्ड म्हणजे काय, म्हातारा माहिती असेल ना तुम्हाला. ओल्ड म्हणजे म्हातारा. अँड फ्रेल. फ्रेल म्हणजे दुबळा, म्हणजे अगदी अशक्त झालेला असा दुबळा. जोपर्यंत तू म्हातारा होत नाही, तू दुबळा होत नाही, तोपर्यंत तुला सोडणार नाही. युअर फ्रेंड्स. तुझे मित्र काय असणार आहे, ते सुद्धा तुला विसरून जातील. तुझे मित्र, ते विल फॉरगेट यू. ते तुला विसरतील. फॉरगेट म्हणजे काय, विसरणे. यू वोंट बी इव्हन मिस्ड. आणि तू कोणाच्याच लक्षात राहणार नाही. तो म्हणतोय युअर फ्रेंड्स विल ऑल फॉरगेट यू अँड यू वोंट बी इव्हन मिस्ड. आणि तू कोणाला लक्षातच राहणार नाही, कोणी तुझी आठवणच काढणार नाही. युअर फॅमिली. तुझं जे कुटुंब आहे, फॅमिली म्हणजे काय, कुटुंब. टू विल लाईकली फॉरगेट दॅट यू एक्झिस्ट. एक्झिस्ट म्हणजे अस्तित्वात असणे, म्हणजे तू या जगामध्ये आहे हे सुद्धा तुझं कुटुंबीय पूर्ण विसरून जाईल. तो म्हणतोय अँड ऑल बिकॉज यू रीड दिस. आणि हे सगळं कशामुळे होणार आहे, कारण तू हे सगळं वाचल्यामुळे. रीड म्हणजे वाचन करणे. इन्स्टेड ऑफ हॅव्हिंग फन म्हणजे मजा करण्याऐवजी तू काय करतोय, वाचतोय. इन्स्टेड ऑफ म्हणजे काही पण फ्रेज आहे, च्या ऐवजी. इन्स्टेड ऑफ चा अर्थ आहे च्या ऐवजी. तू मजा करण्याऐवजी काय केलंय, तू वाचत बसलाय, म्हणून हे सगळं तुझ्या बरोबर होणार आहे. इट्स टू लेट नाऊ. आता खूप उशीर झालाय. आता खूप उशीर झालाय. अमिगो म्हणजे मित्र. अरे मित्रा, आता खूप उशीर झालाय. द पोएम्स नियरली डन. आता काय, ही कविता जवळ. नियरलीचा अर्थ काय, जवळजवळ ही कविता आता संपतच आलीये. जवळजवळ ही कविता संपतच आलीये. देअर्स ओनली वन सोल्युशन. आता देअर्सचा अर्थ इज. देअर इज
ओनली वन सोल्युशन. आता एकच उपाय राहिलाय. सोल्युशन म्हणजे उपाय. एकच उपाय काय राहिलाय? हिअर्स व्हॉट यू विल हॅव टू डू. तुला काय करावं लागणार आहे माहिती का? आता डू म्हणजे करणे. टेल म्हणजे काय? सांगणे. ऑल युअर फ्रेंड्स, टेलचा अर्थ काय? सांगणे. ओके. टेल ऑल युअर फ्रेंड्स अँड फॅमिली, तुझ्या मित्रांना आणि तुझ्या कुटुंबियांना सांग दे शुडंट रीड इट टू. टू म्हणजे TOO म्हणजे सुद्धा. ओके. त्यांना सुद्धा सांग, तुझ्या मित्रांना कुटुंबियांना वाचायची नाही कविता. अशी केन नेस्बिथ, हे जे कवी त्यांचं नाव आहे, त्यांनी कविता लिहिलेली आहे की माझी कविता वाचायची नाही. वाचली तर काय 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 तुमच्याबरोबर होईल, असं तो प्रचंड धमकवण्याच्या सुरात आणि ह्युमरस पद्धतीने ही कविता मांडलेली आहे. सो या कवितेचा इंग्लिश वर्कशॉप मी तर अपलोड केलेलाच आहे. नसेल बघितला तर बघून घ्याल. सपनाज होमस्कूलिंग टाकून तुम्ही जर या कवितेचं नाव टाकलं प्लीज डोंट रीड दिस पोएम, तर तुम्हाला तो वर्कशॉप आरामात मिळून जाईल. पण तुम्हाला आवडला का व्हिडिओ? आवडला असेल तर लाईक करा. म्हणजे तुमच्या लाईकमुळे मला कळतं की हो तुम्हाला आवडलाय की नाही. आणि तुमच्या कमेंट्स माझ्यासाठी खूप खास आहे. तुम्ही नक्की कमेंट करून सांगा की तुम्हाला कसं वाटली ही कविता, माझं शिकवणं तुम्हाला समजलं की नाही. तुम्हाला समजलं असेल तर मला सांगा. ओके. सो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि तो पुढचा व्हिडिओ कोणता असला पाहिजे ते सुद्धा मला तुम्ही कमेंट करून सांगू शकता. त्याप्रमाणे मी व्हिडिओ तयार करेन.